सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं 19वे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतंच पार पडलं। या अधिवेशनात राज्यभरातून अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अधिवेशनादरम्यान कार्यक्रमात स्टेजवरच अलिबागमधील शेकापच्या पाटील कुटुंबियांमध्ये वाद झाला। पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि अलिबागचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांच्यात हा वाद झाला। आता भर कार्यक्रमात हा वाद का झाला, या वादामागचं नेमकं कारण काय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। शेतकरी कामगार पक्षाचं 19वे राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये पार पडलं। या अधिवेशनात कार्यक्रमात स्टेजवरच शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि अलिबागचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांच्यात वाद झाला। या वादाचं मुख्य कारण अलिबाग विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी हे आहे। पंडित पाटील यांना जयंत पाटील यांनी आव्हान दिलंय। पक्षात तुम्ही दादागिरी करू नका, या शब्दात पंडित पाटील यांनी जयंत पाटील यांना सुनावलं। दोन भावांमध्ये स्टेजवरच बाचाबाची झाली। उपस्थितांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले। शेकापचे जयंत पाटील हे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसताना देखील 4 वेळा विधान परिषदेवर निवडून आलेत। राज्यातील तयार झालेल्या तिसऱ्या आघाडीत त्यांनी पडद्यामागून सूत्र हलवली आहेत। परंतु गेल्या 3 ते 4 दशकांपासून पक्षाला उतरती कळा लागली आहे आणि अशातच नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग झाल्याने जयंत पाटील यांचा पराभव झाला। त्यामुळे पक्षाचं राज्यातील राजकीय अस्तित्व धोक्यात आलंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायगडमधून एकही आमदार निवडून आला नाही आणि आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत जयंत पाटील यांना आपल्या सुनेला चित्रलेखा पाटील यांना अलिबाग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायची इच्छा आहे। परंतु अलिबागचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील हे 2024च्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून विजयी झाले होते। आता त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी आस्वाद पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे। आता गेल्या 3 वर्षातला अलिबाग विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत शेकापच्या मीनाक्षी पाटील यांनी काँग्रेसच्या मधुकर ठाकूर यांचा 24,148 मतांनी पराभव केला। तर 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांचा शेकापच्या सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी 16,094 मतांनी पराभव केला। तर 2019च्या निवडणुकीत मात्र शेकापला पराभव स्वीकारावा लागला। शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी शेकापच्या पंडित पाटील यांचा 32,924 मतांनी पराभव केला। पण 2019च्या निवडणुकीत मराठवाड्यातील लोहा मतदारसंघातून शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे एकच आमदार निवडून आले। अलिबागमध्ये पाटलांची शेकापमध्ये 4थी पिढी आहे। तर आस्वाद पाटील हे शेकापचे दिवंगत नेते प्रभाकर पाटील आणि दिवंगत माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे ते पुत्र आहेत। रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह ॲडव्होकेट आस्वाद पाटील हे 2013 ते 2018 महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य देखील होते व 2018 ते 2023 या काळात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह पद त्यांनी भूषवले। तर चित्रलेखा पाटील या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख, माजी नगरसेविका अलिबाग नगर परिषद, CFTIच्या सल्लागार, PNP एज्युकेशनच्या कार्यवाह म्हणून त्यांनी भूमिका पार पाडल्यात। शेकाप हा महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाचा घटक पक्ष आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीकडे 5 मतदारसंघ मागणार आहे असं बोललं जात आहे। त्यामुळे राज्यातील राजकीय अस्तित्व टिकावं यासाठी शेकाप प्रयत्न करतोय। पण जर असे वाद सातत्याने होऊ लागले तर शेकापचं अस्तित्व संपण्यास जास्त काळ लागणार नाही। आता शेकापतील प्रमुख नेते अलिबाग विधानसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतात आणि चित्रलेखा पाटील व आस्वाद पाटील यांपैकी कोणाला उमेदवारी देतात हे चित्र लवकरच स्पष्ट होईल। याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नियमित व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूजला YouTube, फेसबुकवर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।